श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. नवमोध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होते ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरे वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली चित्ती, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊन गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करून द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करून, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचने. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, एक गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्वे कर्म या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथून उठले. चालले गावाबाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकररावई बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करून ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी. शेख नुराचे दर्ग्यावरी, येऊन पुढे चालले. शंकरराव तया दिवशी, खाना दिदला फकीरासी. आणि शेख नुरासी दर्ग्यासी, एका कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे व औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव, औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे चिन्हे गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी, राहणार नाही कोणा. ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती. परिपूर्ण आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजगांधिक मंडळी, दाखविली जागा तयाने. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकर रावांची, अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र, तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेने साधती ह परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज